नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। जर तुम्हाला पेपरवरती कटिंग येत असेल आणि कपड्यावरती कटिंग करायला अवघड जात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी। आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल। तर इथे मी हेवी साईजचा ब्लाउज असल्यामुळे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तर इथे मी पाठीमागील भाग आणि समोरील भाग दोन्ही एकाच वेळेस कटिंग करत आहे। तर बंद बाजू माझ्या साइडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर आधी मी पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। तर पूर्ण उंची होती 15 इंच आणि 1 इंच मी सिलाई मार्जिनसाठी वाढवलेले आहे। तर पूर्ण उंची झाली 16 इंच आणि इथे छाती घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच सिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेले आहे आणि कमर घेतलेली आहे 34। तर 34चा चौथा भाग मी 8.5 इंच घेतलेले आहे आणि 2 इंच सिलाई मार्जिनसाठी। तर इथे मी मुंडा काढून घेतलेले आहे। तर खालच्या साइडने आपल्याला 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यावर आपल्याला मुंडा मिळून जाईल ब्लाउजवरून। तर इथे मुंडा आलेला होता 5.5 इंच आणि मी गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3.5 इंच। जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर तुम्ही 3.25 इंच किंवा 3 इंच घेऊ शकता। तर जास्त हेवी साईजचा असलं तर 3.5 पण घेऊ शकता। तर इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार दिलेला आहे 1 इंचावरती आणि अशा पद्धतीने गोल आकाराचा शेप देत आहे। जिथे आपला फिटिंग असतो तिथेच आपल्याला तिथपर्यंतच आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो। तर इथे समोरील गळ्याची उंची होती 6 इंच। 6 इंचावरती मार्किंग करून चौकोन बॉक्स बनवून घेत आहे गोल गळ्याचा शेप देण्यासाठी। तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेले आहे आणि इथे मी क्रॉस पट्टीसाठी खालच्या साइडने 3.5 इंच आणि वरच्या साइडने 3 इंचावरती मार्किंग करून परफेक्ट असा क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेत आहे। तर कटोरी होती 6 इंचाची। तर इथे मी 7.5 इंच घेतलेले आहे, म्हणजे 1 इंच वाढून घेतलेली आहे। तर मुंड्याच्या साइडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करायचं असते आणि गळ्याच्या साइडने 1 इंचावरती। तर 2 ते 2.5 आहे, त्यामधोमध किंवा त्याच्यावरती आले तरी चालेल कटोरीचा शेप देत असताना, पण त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे गेला तर आपला कटोरी बिघडू शकतो। तरी मी हलकासा पलीकडे घेतलेली आहे। परफेक्ट असा कटोरीचा गोल आकार यायला पाहिजे। तर इथे पाठीमागील भाग आणि समोरील भाग परफेक्ट असे तयार झालेले आहेत। तर कटिंग करत आहे आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून घेत आहे। तर समोरील भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे यासाठी। तर समोरील मुंड्याचा आकार सुद्धा कट केलेले आहे। तर इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे। तर आता मी डीप नेकसाठी पाठीमागील गळ्यासाठी मार्किंग करत आहे। तर खालच्या साइडने मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि 3 इंच रुंदी घेतलेली आहे आणि परफेक्ट असा चौकोनी बॉक्स बनवून हलकासा असा डीप नेक गळा तयार करून घेतलेले आहे। तर जास्त डीप हवा असेल तर तुम्ही पलीकडच्या साइडने गोल शेप देऊ शकता। तर इथे मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेतलेले आहे। तर पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 9 इंच। तर इथे बघू शकता, इथे 9 इंचावरती डबल फोल्ड कपडा केलेले आहे। बंद बाजू माझ्या साइडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर बाहीची उंची होती 6.5 इंच। 6 इंच होती, तर अर्धा इंच मी सिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेले आहे आणि दंडघेर होता 7 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेले आहे। तर इथे मी मुंडा खोली 3 इंचावरती दिलेली आहे
आणि परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घेतलेले आहे। तर इथे बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे। तर कटोरीसाठी मी उरलेल्या कपड्यावरती तयार कटोरी ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे आधी। तर इथे जास्त कटोरीचा असल्यामुळे मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि इकडच्या गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून त्याचा मध्य काढलेले आहे आणि मध्यापासून 1.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे हाईट जास्त असल्यामुळे। आणि परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेतलेले आहे। तर कोणत्याही साईजचा ब्लाऊजची कटोरी तुम्ही अशा पद्धतीने वाढवून घेऊ शकता। तर जास्त हेवी साईजचा असले तर आपल्याला मुंड्याच्या साईडने 2 किंवा 1.25 इंचावरती मार्किंग करायचे असते आणि गळ्याच्या साईडने 1.25 इंचावरती, म्हणजे 44 पलीकडच्या ब्लाऊजसाठी। तर परफेक्ट असा कटोरीचा शेप तयार झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।